नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. अहंकार, राग आणि गैरसमज आपल्याच माणसांना आपल्यापासून दूर नेतात. पण काही दिवस असेही असतात जे आपल्याला नात्यांची खरी किंमत शिकवतात. मकर संक्रांती हा फक्त सण नाही, तर पिता आणि पुत्राच्या नात्यातील कटुता संपवणारी एक पवित्र कथा आहे. सूर्यदेव आणि शनिदेव, अहंकार, वेदना, शाप आणि शेवटी क्षमा व स्वीकारायची ही अद्भुत पौराणिक कथा आहे. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांती मागची ही हृदयस्पर्शी कथा. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि छायादेवी यांचे संबंध तणावपूर्ण होते. छायादेवीपासून जन्मलेल्या शनिदेवांचा रंग काळा असल्यामुळे सूर्यदेवांनी त्याला स्वीकारले नाही. हा माझा पुत्र असूच शकत नाही, असे कठोर शब्द सूर्यदेवांनी उच्चारले. यानंतर सूर्यदेवांनी छायादेवी आणि शनिदेवांना वेगळं केले. ते कुंभ राशीत राहू लागले. या वागणुकीमुळे छायादेवी अत्यंत दुःखी झाल्या. छायादेवीने रागाच्या भरात सूर्यदेवांना रोगाचा शाप दिला. या शापामुळे सूर्यदेव अत्यंत पीडित झाले. रागाच्या भरात सूर्यदेवांनी छायादेवी आणि शनिदेवांचे घर जाळून टाकले. यामुळे सूर्यदेवांचे पुत्र यमदेव यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी सूर्यदेवांना त्या शापापासून मुक्त केले, पण एक अट घातली. पिता, तुम्ही छायादेवी आणि शनिदेवांशी तुमच्या वागण्यात बदल कराल. यानंतर सूर्यदेव स्वतः छायादेवी आणि शनिदेवांना भेटायला गेले. तेथे पाहतात सर्व काही जळून खाक झाले होते. तेवढ्यात शनिदेव पुढे आले आणि त्यांनी आपल्या पित्याचे काड्या तिळांनी स्वागत केले. शनिदेवांचा संयम, शांत आणि आदरयुक्त स्वभाव पाहून सूर्यदेव प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी शनिदेवांना मकर ही नवीन राशी प्रदान केली. आजपासून कुंभ आणि मकर या दोन्ही राशींचे स्वामी तू असशील. सूर्यदेवांनी आणखी एक वर दिला. जेव्हा जेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी मी तुझ्या घरी येईन, तेव्हा तुझ्या घरात धनधान्याची कधीही कमतरता राहणार नाही. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा काळ्या तिळांनी केली जाते. काळे तीळ अर्पण केल्याने शनिदोष कमी होतो, जीवनात सुख समृद्धी येते, पितृदोष व ग्रहदोष शांत होतात. तर मित्रांनो, या कथेचे महत्त्व केवळ देवांपुरतं मर्यादित नाही. ही कथा आपल्याला शिकवते की कठोरपणा नव्हे, तर संयम आणि नम्रता खरी महानता असते. शनिदेवांचे शांत वर्तन आणि सूर्यदेवांची झालेली आत्मजाणीव आजही आपल्याला आयुष्याचा मोठा धडा देऊन जाते. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान आणि सूर्य-शनी उपासना यांना विशेष महत्त्व आहे. तर मित्रांनो, मकर संक्रांती ही केवळ सण नाही, तर अहंकार टाकून नात्यांमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि क्षमा शिकवणारी कथा आहे. त्यामुळे सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांत.